आशीर्वाद नर्सिंग होम हॉस्पिटलच्या नावाची पाटी वाजून डॉक्टर रोहन कविश्वर पायऱ्या चढून वर गेले. दार ढकलून आत गेल्यावर उजव्या कोपऱ्यात काउंटर मागे काचेच्या चौकोनात रिसेप्शनिस्ट बसलेली होती. तिच्याकडे ते पोचले तेव्हा गोल फिरणाऱ्या गुबगुबीत खुर्चीत झुलत ती कानाशी फोन लावून कुणाशी तरी खुसखुसत होती. रोहनला पाहता तिने रिसिव्हरवर हात ठेवून प्रश्नार्थक नजरेने पाहिले. चटकन रोहन म्हणाला, मला मिसेस रश्मी भारद्वाज यांना भेटायचे आहे. आता व्हिजिटर्सना भेटायची परवानगी नाही. मी डॉक्टर रोहन कविश्वर. डॉक्टर या शब्दावर जोर देत रोहनने आपले कार्ड पुढे केले. मी श्रीयुत विशाल भारद्वाजचा मित्र आहे. रश्मीला इथे ॲडमिट केलेल्या डॉक्टर प्रतिमा कविश्वर माझ्या पत्नी आहेत. ओके, त्या रूम नंबर 102 मध्ये आहेत. पहिला माळा, जिन्याच्या उजव्या बाजूची दुसरी खोली. त्यांना सूचना देऊ का? नको, मी जाईन. लिफ्टची वाट न पाहता रोहन भराभरा पायऱ्या चढून वर गेला. खोलीच्या दारातच बाकावर विशाल बसला होता. मान खाली घालून स्वतःच्याच विचारात गडलेल्या विशालचे कुठेही लक्ष नव्हते. 10 दिवसांपूर्वी रोहन अमेरिकेत कॉन्फरन्ससाठी गेला तेव्हा निरोपाच्या पार्टीत दोघांची भेट झाली होती. या 13-14 दिवसात विशालचे वय एकदम 10-12 वर्षांनी वाढल्यासारखे दिसत होते. चेहरा विकल, थकलेला, झोप न झाल्यामुळे तारवटलेला दिसत होता. रोहन जवळ जाऊन उभा राहिला तेव्हा चाहूल लागून त्याने मान वर केली. रोहनला पाहताच त्याला एकदम भरून आले. हलकेच खोलीचे दार मागच्या मागे बंद करत त्याने हात पुढे केला. त्यात हात मिळवत रोहनने दुसरा हात त्याच्या खांद्याभोवती टाकून किंचित जवळ ओढले. या छोट्याशा कृतीने विशाल भारावून गेला. रोहनच्या खांद्यावर मान टाकून त्याने डोळे मिटले. दारापासच्या बाकावर त्याला ओढत नेत रोहनने बैठक मारली. 2 मिनिटे स्वस्थ बसून दोघा मित्रांनी एकमेकांशी स्पर्शाने बोलून घेतले. मग डोळ्यात साठलेले पाणी खिशातल्या रुमालाने निपटत विशालने मान वर केली. तसा रोहन चटकन म्हणाला, आय एम सॉरी विशाल. आता तूच असा धीर सोडलास तर रश्मीने काय करावे? होल्ड युअर सेल्फ. सगळे काही ठीक होईल. तोच रुमाल तोंडावर फिरवत त्याने घसा साफ केला अन म्हणाला, बघ रे रोहन, तुझ्या सेंड ऑफ पार्टीनंतर 2 दिवसांनी तू गेलास आणि तिसरे दिवशीच काय झाले बघ. माझी सगळी दुनियाच उलटी पालटी झाली. आपण मारे म्हणत असतो, मी याव करीन, मी त्याव करीन, पण दैवाचा एक फटकारा सगळे काही पुसून टाकायला पुरेसा असतो. पार्टीनंतर घरी परतताना मला कुणी सांगितले असते की 1 आठवड्याने तू असा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये रडत कुढत दैवाला बोल लावत बसलेला असशील तर मी त्याला वेड्यातच काढले असते. पण आज मी नेमका तिथेच आहे. रश्मी कशी आहे? तूच जाऊन बघ. मला तर काही कळेनासेच झाले आहे. चिनूची काळजी करू की हिची? यातच मी तिळातिळाने खचत चाललोय. पटकन रुमालात तोंड लपवून त्याने आपला हुंदका मोकळा केला. त्याच्या खांद्यावर थोपटत रोहनने हळूच म्हटले, धीर धर विशाल. मला प्रतिमाने सगळे सांगितलेच आहे. पण मी थोड्या वेळाने डॉक्टरांना जाऊन भेटून रश्मीबद्दल विचारेन. या हॉस्पिटलचा प्रमुख डॉक्टर कुमार प्रतिमाचा क्लासमेट आहे. रश्मी इज इन सेफ हँड्स. काळजी करू नकोस. म्हणून तर मी जरा तरी उभा आहे. प्रतिमा नसती तर मी काय केले असते कुणास ठाऊक. तूही नेमका परदेशी. अरे, मला फोन आला तेव्हा पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. कॉन्फरन्स संपली आणि मी ताबडतोब परतलो. नेहमीप्रमाणे तुझ्या बहिणीकडे जाऊन 4 दिवस राहताही आलेले नाही. मी प्रतिमाशी बोलल्यावर तिथे 1-2 डॉक्टरांशी बोललो. त्यांनी नेटवरून कसलीही कन्सल्टन्सीची मदत लागली तर कळवायला सांगितले आहे. मीही तिथून काही माहिती आणि कॉन्टॅक्ट्स आणले आहेत. रश्मीला भेटून येतो आणि कुमारशीही बोलतो. त्याआधी तुला त्रास होणार नसेल तर नेमकं काय झालं मला परत एकदा सांग. रविवारी तुला एअरपोर्टवर पोचवून प्रतिमाने घरी फोन केला. सोमवारी सकाळी चिन्मयला शाळेत पोचवताना वाटेत प्रतिमाला रश्मीने गाडीत घ्यायचे आणि मग दोघींनी मिळून चिन्मयला शाळेत पोचवायचे.
तसेच पुढे रश्मीची कसली तरी मेडिकल टेस्ट करून घेण्यासाठी प्रतिमाने हॉस्पिटलात वेळ घेऊन ठेवली होती, तिथे जायचे. फोनवर सगळे पक्के ठरवलेले होते. मी नेहमीप्रमाणे रश्मीला गाडी हवी म्हणून टॅक्सीने ऑफिसात गेलो आणि ठरल्याप्रमाणे रश्मी प्रतिमाला घेऊन चिन्मयच्या शाळेकडे गेली. बरोबर 9 वाजता तिने त्याला गेटकडे सोडले. पुढे जाऊन यू टर्न घेऊन ती शाळेच्या समोर वाहणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली आणि तिचे लक्ष बाजूच्या सीटवर गेले. तिथे दार आणि सीटच्या बेचक्यात चिनूची ड्रॉइंगचे सामान ठेवलेली मिकी माऊसच्या आकाराची बॅग तिला दिसली. आज त्याचा आवडता ड्रॉइंग क्लास आहे. पटकन तिने गाडी रस्त्याच्या कडेला नेऊन थांबवली. ती प्रतिमाला म्हणाली, 2 मिनिटात ही बॅग चिन्मयला देऊन येते. बॅग घेऊन ती उतरली आणि तिने समोर पाहिले. चिन्मय शाळेच्या गेटपाशी उभा होता. वर्गात गेल्या गेल्या बॅग विसरल्याचे त्याच्याही लक्षात आले असावे. रश्मीने त्याला बॅग उंचावून दाखवत, तू तिथेच थांब, मी घेऊन येते म्हणून खूण केली. तोवर शाळेची असेंब्ली होत असल्याचा भोंगा वाजला. रश्मी रस्त्यावर जाणार तोच ट्रॅफिक पोलीस आला आणि इथे पार्किंगला परवानगी नाही म्हणाला. प्रतिमाने ते ऐकले आणि ती उतरून पुढे येऊन व्हीलवर बसत म्हणाली, मी आणखी 1 चक्कर काढते, तोवर तू बॅग देऊन ये. रश्मी वाहने पाहत रस्ता ओलांडू लागली. चिन्मय, मला वेळ होतोय, आता शाळेचे गेट बंद करतील, मीच येतो म्हणून अर्धा रस्ता धावत येऊन मधल्या विभाजकावर उभा राहिलेला तिला दिसला. आता फक्त 3 लेन्सचे अंतर उरले होते. मम्मी, मी आलोस, तू तिथेच थांब, असे त्याचे ओरडणे रश्मीच्या कानावर आले. 2 गाड्यांच्या गॅपमध्ये तो रस्त्यावर झेपावला. शेवटची लेन पार करताना त्याचा तोल गेला आणि जोराने येणाऱ्या वाहनाचा त्याला धक्का लागला. चालकाने कचकन ब्रेक लावला. पुढे झेपावलेली रश्मीही त्या गाडीच्या बोनेट समोर धक्का लागून पडली. चिन्मयचे डोके रस्त्यावर आपटलेले पाहताच हिस्टेरिक होऊन किंचाळू लागली. क्षणार्धात तिथे गर्दी जमली. प्रतिमा पुन्हा यू टर्न घेऊन येईपर्यंत जमाव आणि गाड्यांची ओढ लागली होती. तिने मला फोन केला. दोघांनाही त्या गाडीवाल्याच्या मदतीने गाडीत घातले आणि 20 मिनिटांनी दोघांवरही उपचार सुरू झाले. रश्मी इथे येताच बेशुद्ध पडली आणि शॉकमध्ये गेली. चिन्मयला तर लगेच ICUमध्ये हलवावे लागले. दुसरे दिवशीपासून रश्मी थोडे थोडे बोलायला लागली. तिने चिन्मयला पाहायचेच असा एकच धोशा लावला. चिन्मय ICUमध्ये गंभीर आजारी आहे हे तिला सांगायचे आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यावरून टाळले. तो सुधारतो आहे असे तिला खोटे खोटेच सांगितले. तिने त्याला बघायचा हट्ट धरला. कसे बसे 2 दिवस प्रतिमाने थोपवून धरले. तिसरे दिवशी ती स्वतःच उठली आणि ठेवलेल्या नर्सचा डोळा चुकवून सरळ ICUमध्ये शिरली. तिथल्या नव्या शिकाऊ डॉक्टरला हिची मनस्थिती ठाऊक नव्हती. मी चिन्मयची आई आहे म्हटल्यावर त्याने सगळे खरे सांगून टाकले. त्याच्या मेंदूतला रक्तस्राव आणि सूज इतकी सिव्हिअर आहे की 4 दिवस झाले तो अजूनही शुद्धीवर आलेला नाही. त्याच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, अन्नग्रहण सर्व काही कृत्रिम यंत्रे लावून चालू आहे आणि डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, पण तो नीट प्रतिसाद देत नाही हेही सांगितले. हे सगळे तिने शांतपणे ऐकून घेतले. एकदाच त्याला सगळ्या अंगात नळ्या खुपसलेल्या अवस्थेत तिने काचेतून पोटभर पाहून घेतलं आणि ती पुन्हा आपल्या खोलीत परतली आणि त्यानंतर विशालला परत हुंदका आला. रोहनने 5 मिनिटे जाऊ दिली. त्याच्या पाठीवर हात ठेवून तो स्वस्थ बसून राहिला. त्यानंतर हे झटके सुरू झाले. तशी ती बरी असते आणि एकदम तिची नजर बदलते. तिला आपण रस्त्यावर उभे आहोत असा भास होतो. मधल्या दुभाजकावर चिन्मय उभा आहे आणि ओरडून सांगतोय की मम्मी, मी आलोस, तू तिथेच थांब. हे 10-15 सेकंद तिच्या स्मृतीपटलावरून जातच नाही आहेत. ती अगदी हिस्टेरिक होते. तिचा श्वास धपापतो. चक्क अस्थमाचा अटॅक आल्यासारखी ती घुसमटते. मग तिला एक स्प्रे देऊन डॉक्टर तिची छाती मोकळी करतात आणि झोपेचे इंजेक्शन देतात. झोपून उठली
की परत नॉर्मल वागते. गेले 10 दिवस हाच प्रकार चाललाय. तशी ती हिंसक होत नाही, कुणाला इजा करत नाही, फक्त तिची अवस्था बघवत नाही इतकी ती श्वास घेण्यासाठी तडफडत राहते. जराशाने विशाल सावरला आणि म्हणाला, रश्मी, कोण आलंय पाहिलंयस का? रोहन आलाय तुला भेटायला. सावकाश रश्मीने कुस वळवली. तिचा चेहरा बघून बसलेला धक्का रोहनने प्रयासाने चेहऱ्यावर हास्य आणून लपवायचा प्रयत्न केला. तिच्या केसात पांढऱ्या रंगाचे 1-2 पट्टे उमटले होते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली होती. गालावरचा तजेला काळवंडला होता आणि वेडसर वाटावा इतका तिचा चेहरा भकास दिसत होता. सतत झोपून ठेवले असल्याने चेहरा सुजवट वाटत होता आणि काळजी न घेतल्याने खरखरीत झालेले केस त्याभोवती वाटेल तसे पसरले होते. तिला या कशाचीच जाणीव नसल्यासारखी ती रिकामी रिकामी वाटत होती. 12-13 दिवसांपूर्वी उत्साहाने रसरसलेली रश्मी ती हीच हे सांगितल्याशिवाय कुणाला खरे वाटले नसते. रोहनला बघून तिच्या चेहऱ्यावर ओळखीची रेषा उमटली. बरळल्यासारखं तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. एकटाच आला आहेस की सोबत प्रतिमा आहे? एकटाच आलोय. आज सकाळीच अमेरिकेहून परतलो. चिन्मयला भेटलास का? हो रश्मी, आत्ताच त्याला बघून आलो. जरा जरा सुधारतोय तो. डॉक्टर म्हणाले 3-4 दिवसात तुम्ही घरी जाऊ शकाल. मला तर इथे पडून राहायचा अगदी कंटाळा आला आहे. कधी एकदा आम्ही दोघे घरी जाऊ आणि पहिल्यासारखे राहू असे मला झाले आहे. मान वळवून कूस पालटत तिने अंगावर चादर ओढली आणि झटक्यात तिचे डोळे पेंगुळले. खोलीतून बाहेर येताना विशाल म्हणाला, तिला सतत सिडेशन खाली ठेवलंय आणि तिची इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत. 2 दिवसांपूर्वी डोक्याचा स्कॅन काढला. आज त्याचे रिपोर्ट्स येतील. काय होणार आहे कुणास ठाऊक. तिकडे चिन्मयमध्येही काही सुधारणा घडत नाही आहे. आता या ताणाने माझेच डोके फिरले तर नवल वाटू नये. शांत हो विशाल. कुणी सोबतीला घरी येऊन राहण्यासारखे आहे का? छे रे, फार तर अक्का अमेरिकेहून येऊन महिनाभर राहील. बाकी नातेवाईक आहेत पण आपापल्या व्यापात मग्न. आजकाल कुणाला कुणासाठी वेळ असतो सांग? त्यात तू आणि प्रतिमा आहात म्हणून मला जरा तरी धीर आहे. तशी हाताखालची माणसे माझ्या ऑफिसची काळजी घेत आहेत. मी फक्त 1.5-2 तास दुपारचा जाऊन येतो. बाकी सगळे मोबाईलवर चालले. 10 दिवसात एकदाही एकाही साईटवर भेट दिलेली नाही. आता तुझ्या ऑफिसातली कामाची काळजी सोड. खरं म्हणजे मी इथे राहून फार काही करतही नाही. पण कधी रश्मीचा तोल जाऊन ती ओरडायला घुसमटायला लागेल सांगता येत नाही. तिथे गेलो तरी लक्षच लागत नाही. वाटते मी गेलो अन ही, चिनू तिथे थांब मी येते, मम्मी मी आलोस तू तिथेच थांब, असा आकांत करेल तेव्हा नर्सचे लक्ष नसेल आणि ती स्वतःचे बरे वाईट करून घेईल अशी मला भीती वाटत राहते. बोलत बोलत दोघे ICU पाशी आले. काचेच्या पलीकडे चिन्मयचा एवढासा देह पसरलेला दिसत होता. सलाईन, ऑक्सिजनचा मास्क, पायात हातात खुपसलेल्या नळ्या. खरेच त्याच्याकडे बघवत नव्हते. मॉनिटरवर हलणाऱ्या हिरव्या पेटत्या रेषेशिवाय जिवंतपणाची एकही खूण त्या पांढऱ्या शुभ्र वातावरणात दिसत नव्हती. पायऱ्या उतरून लांब लचक कॉरिडॉरमधून चालत दोघे डॉक्टरांच्या केबिनपाशी आले. प्रतिमा आणि डॉक्टर कुमार संगणकासमोर बसून काहीतरी पडद्यावर पाहत होते. संगणक तज्ज्ञ सहकारी माऊस पॅडवर फिरवत त्यांच्या सूचनेप्रमाणे क्लिक करत होता. विशाल आणि रोहन आत येताच रोहनने हातानेच खूण करत प्रतिमाला कसे आहे असे विचारले. मग रोहनची तिने डॉक्टर कुमारना ओळख करून दिली. हे डॉक्टर कुमार, आशीर्वाद नर्सिंग होमचे प्रमुख संचालक आणि न्यूरोफिजिशियन. विशालची रश्मीची केस अगदी जातीने हँडल करत आहेत. रोहनने हात मिळवला. हे माझे पती डॉक्टर रोहन कविश्वर. फिजिओलॉजीमध्ये MD केल्यानंतर ते रिसर्च फील्डमध्ये गेले.
सध्या भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायो इंजिनिअरिंग सायन्सेसमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करतात. विशाल आणि रोहन एकमेकांचे दूरचे भाऊ आहेत, पण नात्यापेक्षा त्यांची मैत्रीच दाट आहे. आम्ही शेजारच्याच सोसायटीत राहतो, त्यामुळे आठवड्यातून नेहमी भेटीगाठी होत राहतात. प्रतिमा स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ होती. एका खाजगी नर्सिंग होममध्ये तिची स्वतःची कन्सल्टिंग रूम होती आणि 1-2 हॉस्पिटल्समध्ये ती ऑपरेशनसाठी जात असे. त्या अवघड काळात तिनेच विशालला धीर दिला होता. रश्मी चिन्मयच्या उपचारांवर तिचेच लक्ष होते. प्रतिमा, मी दिलेल्या कॉन्टॅक्टचा काही उपयोग झाला का? रोहनने विचारले. हो, त्या सर्वांनी ताबडतोब उत्तरे पाठवली. 3 दिवसांपूर्वीच मी नेटवर चिन्मयची सर्व डिटेल्स टाकली होती. जगभरातील अत्याधुनिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्समधून मते मागवली होती. त्याचा मेंदू जवळजवळ मृत झालाय. फक्त यंत्राच्या सहाय्याने हृदय धडकते आहे, फुफ्फुसे श्वास घेत आहेत, म्हणून तो जिवंत आहे. गेले 48 तास तर त्याच्या स्थितीत थोडा निगेटिव्ह बदल झालाय. सगळ्यांकडून त्याच्या परिस्थितीत आणखी काही करता येण्यासारखे नाही आहे अशी उत्तरे आली आहेत. ही यंत्रे थांबवली की. तिने गपकन गुटखा गिळला. विशालने रोहनचा हात पकडला होता तो गच्च आवळला. कुठूनही उपाय सापडत नाहीये. सगळ्यांचं एकच मत आहे. या अवस्थेतून तो जरी शुद्धीवर आला तरी त्याच्या मेंदूतील काही भाग मृतच राहणार. तो एखाद्या भाजीच्या जुडीसारखा निर्जीव राहील. उलट आता वेगळ्या चौकशा होत आहेत. त्याचे डोळे, किडनीज आदी आतले ऑर्गन्स दान द्यायची तयारी आहे का, अशी विचारणा होत आहे. डॉक्टर कुमार, तुमचा काय सल्ला आहे? रोहनने विचारले. आता अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही. पूर्ण आयुष्य एखाद्या भाजीसारखे जिवंत काढण्यापेक्षा सपोर्ट सिस्टीम्स काढून त्याला शांतपणे जाऊ द्यावे. हा निर्णय कटू असला तरी घ्यायलाच हवा. अवयवदान करायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे. केलेत तर फारच चांगले, पण 24 तासात निर्णय घ्या. त्यानंतर कदाचित ते अवयवही दान करायच्या अवस्थेत राहणार नाहीत. तेवढ्यात नर्सने दारावर टकटक केली. मे आय कम इन? डॉक्टर कुमारांनी परवानगी देताच ती आत आली आणि तिने एक निळे जाडसर पाकिट त्यांच्या हातात ठेवले आणि ती निघून गेली. फोल्डरवर स्पष्ट अक्षरात नाव होते, श्रीमती रश्मी भारद्वाज. रश्मीच्या मेंदूचे स्कॅनिंग केलेले रिपोर्ट्स त्या पाकिटात होते. डॉक्टर कुमारनी ते बाहेर काढले, वाचले. त्यात असलेले एक्स-रे बाजूला टांगलेल्या प्रकाशमान काचेवर अडकवत पाहिले. 10-1 मिनिटे नीरव शांततेत गेली आणि मग त्यांनी प्रतिमा आणि रोहनकडे बघून आपले निष्कर्ष ऐकवले. रश्मी भारद्वाजच्या मेंदूत काही थेट नुकसान झाल्याचे दिसत नाही आहे, पण मेंदूने दिलेले इलेक्ट्रिकल रिस्पॉन्सेस थोडे विचित्र आहेत. त्यांच्या मेंदूत वा प्रकृतीत तसा बिघाड नाही. थोडा काळसर भाग विशिष्ट जागी दिसतो आहे. तो हळूहळू पूर्ववत होऊ शकेल इतकीच इजा झालेली आहे. तिची आत्तापर्यंत 2 वेळा सायकियाट्रिस्टने तपासणी केली. त्याचे निदान मात्र काळजी करण्यासारखे आहे. पण एरवी ती तशी नॉर्मल वाटते, प्रतिमा बोलली. हो, पण लहानसा ट्रिगर मिळाला की तिला ती अपघाताची वेळ पुन्हा उद्भवली आहे, आपण तो अनुभव पुन्हा घेत आहोत असे खरेखुरे वाटते. चिन्मयचा मृत्यू झाला हे तिचे मन स्वीकारतच नाहीये. त्याचे शब्द तिला ऐकू येतात. तो अर्ध्या पाऊण मिनिटांचा काळ तिच्यासाठी जणू गोठून राहिला आहे. तशी ती व्हायलंट होणार नाही, पण त्या स्मृती पुन्हा अनुभवल्यावर तिच्या मेंदूत काही ठराविक रासायनिक क्रिया घडतात आणि फुफ्फुसावरचा तिचा ताबा नाहीसा होतो. ते अस्थमासारखे अटॅक हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तिला येत आहेत. बाकी तिच्या प्रकृतीत काही तसा बिघाड नाही. 2 दिवसांनी तुम्ही त्यांना घरी नेऊ शकाल. मानसोपचार तज्ज्ञाच्या आणखी 1-2 भेटी तुम्हाला घ्याव्या लागतील. त्या स्वतःशीच घाबरत ओरडत राहणार, तेव्हा सतत कुणीतरी जपणारे त्यांच्याजवळ हवे.
त्यावेळी डिप्रेसंट औषधे देऊन त्यांना जपायला हवे. औषधे अगदी काळजीपूर्वक द्यायला हवीत. काही वेळा त्यांना नैराश्य येईल तेव्हा अँटी डिप्रेसंट औषधे द्यावी लागतील. अशा प्रकारच्या रोग्यांना बरे व्हायला वेळ लागतो, पण ते नक्की बरे होऊ शकतात. सो मिस्टर भारद्वाज, तुम्ही डॉक्टर प्रतिमांशी बोलून काय तो निर्णय घ्या, त्याप्रमाणे आम्ही उपचार करू. प्रतिमा, रोहन, विशाल बाहेर आले आणि तडक हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या लहानशा कॅन्टीनमध्ये गेले. प्रतिमाने मग हळूच विषयाला तोंड फोडले. चिन्मय गेल्यातच जमा आहे. मला वाटते सपोर्ट सिस्टीम्स काढाव्यात आणि त्याचे अवयव दान करावेत. तेवढा तरी तो अनेक मुळातून जिवंत राहील आणि मला वाटते रश्मीला लगेच घरी न्यावे. तिथे ती लवकर सुधारेल. घरी कामात गुंतली. नेहमीप्रमाणे विशाल बरोबर त्याच्या ऑफिसात जाऊन आपली इंटिरियर डेकोरेशनची कामे बघू लागली की तिचे हे अटॅक्स यायचे प्रमाण कमी होईल. मग सवडीने एखादे मूल होऊ द्यावे वा घरी सांभाळायला आणावे. त्यामुळे ती पूर्ववत होऊ शकेल असे मानसोपचार तज्ज्ञाने आपल्या अहवालात सुचवले आहे. 24 तास विचारांच्या आवर्तात भोवळून शेवटी प्रतिमाने दिलेला सल्ला विशालने मानला. दुसरे दिवशी कागदपत्रावर सही करताना विशालचा हात थरथरत होता. त्याच्या आदल्या रात्री प्रतिमाशी चर्चा करून विशालच्या नकळत रोहनने एक बेत तिच्याकडे उतरवला होता. चिन्मयचे डोळे, त्वचा, किडनी आदी चांगले अवयव काढताना प्रतिमाने तिथे हजर राहावे आणि चिन्मयच्या छातीजवळच्या स्नायूचे काही जिवंत तुकडे ठराविक रसायनात घालून रोहनला द्यावेत. परवा जी अमेरिकेत परिषद भरली होती त्यामध्ये मानवी पेशीच्या क्लोनिंगबद्दल एकाने तपशिलात पेपर वाचला होता. त्या दृष्टीने रोहनला काही प्रयोग करून पाहायचे होते. हा प्रयोग करण्याइतकी त्याची प्रयोगशाळा सक्षम होती आणि पेपर वाचलेल्या संशोधकाशी नेटवरून संपर्क साधत राहून तो एक विलक्षण बेत आखून तडीला नेणार होता. विशाल रश्मीला त्याबद्दल त्याला एवढ्यात काही सांगायचे नव्हते. चिन्मयचे सर्व अवयव दान करण्यात आले आणि त्याची त्या जीव घेण्या दयार्द्र अवस्थेतून सुटका झाली. रश्मी घरी आली. तिच्यासाठी 24 तासांची एक दक्ष नर्स ठेवून विशाल कामावर जाऊ लागला. 10-12 दिवसांनी रोहनने विशालला आणि प्रतिमाला आपल्या प्रयोगशाळेत बोलावून घेतले. कशी आहे रश्मी? काही सुधारणा आढळते काय? नाही, तिची प्रकृती चांगली आहे, पण अटॅक्स तसेच आहेत. माझ्या आर्किटेक्टच्या फर्ममध्ये येऊन इंटेरियरचे जॉब करायचे मात्र नाव घेत नाही. चिन्मयचा विषय मात्र कधीच तिच्या समोर काढायचा नाही. तो अजून हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे हेच म्हणत राहायचे. किती काळ हे तो मानसोपचार तज्ज्ञही खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीत. हे बघ विशाल, मला एक उपाय दिसतो आहे. क्षीण, अंधुक आहे. कदाचित अयशस्वीही होईल, पण प्रयत्न तरी करून पाहावा. तुला काय वाटते? आधी बोल तरी. मी परवा ज्या कॉन्फरन्सला गेलो होतो तिथे ह्युमन क्लोनिंगवर एकाने पेपर वाचला. त्याच्याशी मी संपर्क साधला. गेले 8-10 दिवस मी त्याच खटपटीत होतो आणि मला रिझल्ट्स अगदी चांगले मिळाले आहेत. बोल, मी ऐकतो आहे. मी चिन्मयचे ऑपरेशन होताना प्रतिमाला मुद्दाम पाठवले होते. त्यावेळी मी चिन्मयच्या छातीवरील मेमरी ग्लँड्सचे काही टिश्यू काढून विशिष्ट द्रावणात ठेवले आणि योग्य तापमानात त्यांची वाढ केली. आता त्याचा उपयोग मला क्लोनिंगसाठी करता येईल. म्हणजे हेच, आता रश्मीच्या बीजांड कोशातील एक स्त्री बीज काढून घ्यायचे. तुला ठाऊक आहेच की स्त्री बीजामध्ये गुणसूत्रांचा अर्धाच साठा असतो. पुंबीजातील अर्ध्या साठ्यामुळे पूर्ण 23 जोड्या बनतात आणि मग गर्भपेशींचा केंद्रक बनतो. केंद्रस्थानी पूर्ण संच जमला की गर्भपेशी जलातून एक सूक्ष्म संदेश जातो आणि विभाजन सुरू होते. गर्भपेशींची वाढ होण्यासाठी केंद्रस्थानी गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या हव्या, ही पहिली आणि प्रमुख गरज असते.
रश्मीच्या स्त्रीबीजातील केंद्र काढून तिथे या चिन्मयच्या काढून घेतलेल्या पेशीतील केंद्रकाचे रोपण केले तर ती गर्भपेशी पूर्ण होते आणि तिची वाढ होऊ लागते. अशी वाढ होऊ लागलेली गर्भपेशी लगेचच रश्मीच्या गर्भाशयात IVF तंत्राने सोडली की पुढचे काम तो गर्भाशय करेल आणि 9 महिन्यांनी तिच्या पोटी चिन्मय जन्माला येईल. प्रतिमाला यामध्ये अनेक अडथळे दिसू लागले होते. ती चटकन म्हणाली, त्यापेक्षा त्यांनी सरळ दुसरे मूल होऊ द्यावे. अगं, दुसरे मूल मुलगी असू शकते आणि समज मुलगा झाला तरी तो चिन्मय सारखा असणे शक्य नाही. पण चिन्मयचा क्लोन वाढवला तर तो हुबेहूब चिन्मय असेल. प्रतिमा, तुला सांगायला हरकत नाही. रोहन म्हणतो तेच बरोबर आहे. मी शेजारच्या ब्लॉकमधल्या पेन्शनच्या नातवाला मुद्दाम घरी बोलावून रश्मीशी खेळायला लावले. मानसोपचार तज्ज्ञानेच मला हे सुचवले होते, पण तिने त्याला स्पर्शही केला नाही. तिला चिन्मयच हवा आहे आणि आमचे मूल व्हायची शक्यता विसरूनच जा. रश्मी मला स्पर्शही करू देत नाही. साधे सांत्वनासाठी स्पर्श केला तरी ती किंचाळू लागते. चिनू थांब, मी येते. आणि तिचा श्वास घुसमटायला सुरुवात होते. मग तुला काय वाटते? तिचा माझ्यावर पुरेपूर विश्वास आहे. रोहन म्हणतो तसे करूया. तुझ्याबरोबर ती हॉस्पिटलात यायला तयार होईल. तिच्या नकळत आपल्याला रोहनचा प्रयोग तिच्यावर करता येईल. यश मिळाले तर ठीकच आहे, नाहीतर आपण इतर प्रयत्न करतोच आहोत. दॅट्स द स्पिरिट. प्रतिमा, उद्या तिला तुझ्या हॉस्पिटलाशी संलग्न असलेल्या फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दाखल करून घे. मी माझ्या तयारीला लागतो. विशाल, तू रश्मीला समजावून सांगायचा प्रयत्न कर की चिन्मय तिच्या पोटी परत जन्माला येणार आहे असा तुलाही विश्वास वाटतोय. मला खात्री आहे परत दिवस गेले की तिची प्रकृती सुधारेल. डॉक्टरांनी आपल्याला खात्रीपूर्वक सांगितलंय की शारीरिकदृष्ट्या रश्मीची प्रकृती चांगली आहे. रोहनचा प्रयोग 3ऱ्या प्रयत्नात सफल झाला आणि रश्मीच्या शरीराने चिन्मयची क्लोन केलेली गर्भपेशी स्वीकारली. दिवस गेल्यानंतर रश्मीच्या अटॅक्सचे प्रमाण थांबले नाही तरी कमी झाले. 9 महिन्यांनी विशालच्या छोट्या प्रतिकृतीला रश्मीने जन्म दिला. त्या छोट्या चिन्मयला पाहताच रश्मी ढसाढसा रडायला लागली. त्याला छातीशी घट्ट धरून ठेवले आणि पुन्हा तिला अटॅक आला. बाळाचे नाव चिन्मयच ठेवले होते, पण तो चिन्मय आहे हे तिचे मन स्वीकारत नव्हते. विशालने एका नोकराणीच्या मदतीने त्या मुलाला वाढवले. एरवी ती त्याच्याशी प्रेमाने वागे. तिची बाकी प्रकृती सुधारली. चिन्मयला क्षणभरही दृष्टिआड होऊ देणे तिला चालत नसे. पण काहीतरी घडे आणि तिचे सुरू होई. मम्मी, मी आलोच, तू तिथेच थांब. आणि मग धपापत्या श्वासाने ती गुदमरून जाई. मानसोपचार तज्ज्ञानेही आता औषधांचा उपयोग करून रोग फक्त आटोक्यात राहील, मुळातून बरा होणे मला शक्य वाटत नाही असे सांगितले होते. पण रोहनला नक्की वाटत होते चिन्मयच तिला यातून पूर्ण बरे करू शकेल. एक दिवस प्रतिमाच्या मदतीने त्याने आणखी एक प्लॅन रचला. त्याची कल्पना विशालला दिली. 6-7 वर्षे पत्नीच्या आजारपणाने वरचेवर येणाऱ्या झटक्याने हैराण झालेल्या विशालने हाही प्रयत्न करून पाहू म्हणून संमती दिली. बरोबर 9च्या ठोक्याला प्रतिमाने चिन्मयला शाळेच्या गेटपाशी सोडले. बाजूला बसलेल्या रश्मीला दिसेल अशी त्याची मिकी माऊसची बॅग ठेवण्यात आली. ती बॅग पाहताच रश्मी एकदम कुणी वेगळीच झाली. यू टर्न घेऊन वळणाऱ्या प्रतिमाला तिने म्हटले, चिन्मय ड्रॉइंगची बॅग विसरला वाटतं, गाडी थांबव. प्रतिमाने गाडी थांबवली. ठरल्याप्रमाणे चिन्मय शाळेच्या गेटपाशी आला. रस्त्याच्या विरुद्ध उभ्या असलेल्या मम्मीला त्याने हाताने खूण करून थांब अशी सूचना केली. पटकन वाट काढत तो अर्धा रस्ता क्रॉस करून दुभाजकावर आला. रश्मीच्या चेहऱ्याकडे प्रतिमाचे लक्ष होते. त्यावर प्रचंड गोंधळेपणा होता. त्याला दुभाजकावर पाहताच ती किंचाळली, चिनू चिनू थांब, मी आले. कालपासून प्रतिमा मावशीने पढवलेले वाक्य मोठ्याने ओरडत चिन्मय पुढे झेपावला.
मम्मी मी आलोस, तू तिथेच थांब. सावकाश गाडी घेऊन पाठोपाठ येणाऱ्या रोहनने गाडी थांबवली. त्या गाडीच्या बोनेटवर एक चापटी मारून चिन्मयने रस्ता क्रॉस केला आणि आईच्या हातातली बॅग घेतली. रश्मीच्या चेहऱ्यावरचे भयाकुल भाव झरा झरा बदलत गेले. चिन्मयच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ती म्हणाली, चिनू बेटा किती मस्ती करतोस, गाडीने वेळेवर ब्रेक दाबले म्हणून बरं. मम्मी मी आता मोठा झालोय, मला रस्ता क्रॉस करता येतो, बाय. त्याच वेगाने पण नीट जपून पाहत चिन्मयने रस्ता क्रॉस करून शाळेचे गेट गाठले. रश्मी हसत गाडीकडे आली. दार उघडून प्रतिमाच्या शेजारी बसली. पुढे गेलेल्या गाडीतल्या रोहन आणि विशालला त्यापूर्वीच प्रतिमाने अंगठा उंचावून हसत यशाची पावती दिली होती. चल पटकन, तो पांढरा डगलेवाला यायच्या आत चल, माझी हॉस्पिटलात जाऊन टेस्ट करायची आहे. ती झाली की मला विशालच्या ऑफिसात सोड. त्या हॉटेलच्या इंटेरियरचे काम 1-2 दिवसात पूर्ण करून द्यायला पाहिजे. स्वतःशीच बोलत असल्यासारखी तिच्या तोंडून वाक्ये बाहेर पडत होती. मग तिच्या लक्षात आले आपण एकटेच बोलतो आहोत. प्रतिमा, कॉन्फरन्सहून रोहन कधी येणार आहे? का ग, 10 दिवसांनी येईल. येताना त्याला चॉकलेट्स आणि चीज आणायला सांग, चिन्मयला खूप आवडते. सांगेन हा. विज्ञानाची मदत घेऊन रश्मीच्या मेंदूत थांबून राहिलेल्या काळाच्या त्या तुकड्याला गती मिळाली होती. एका तडफडणाऱ्या मातृहृदयाला शांती मिळाली होती. जणू मध्ये उभ्या राहिलेल्या प्रचंड दुःखाच्या खडकाला फोडून काळाचा प्रवाह पुढे झेपावला होता. त्या प्रवाहातील 2 मोती प्रतिमाच्या पापणीच्या कडांशी उगाचच ओथंबून आले. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली आई मी आलोच ही प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.